हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी माणसाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की सपोर्ट अँड रेजिस्टन्स किती प्रकारचे असतात आणि सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करून आपण त्याच्यावरती ट्रेड कसे करू शकतो. तर जास्त वेळ न घालवता मित्रांनो आपण जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. आणि त्याच्या पहिले मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच मराठी भाषेमध्ये तुम्हाला शेअर मार्केट रिलेटिव्ह कॉन्टेंट सगळ्यात पहिले मिळून जातील. आणि तुम्ही एकदम आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये शेअर मार्केट बिलकुल फ्रीमध्ये शिकाल. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता जाऊ आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि पाहू सपोर्ट अँड रेजिस्टन्स किती प्रकारचे असतात. तर मित्रांनो, सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे हे झोन असतात की जिथे बायर्स आणि सेलर्स बसलेले असतात. सपोर्ट झोनवरती बायर्स असतात आणि रेजिस्टन्सवरती सेलर्स असतात. तर मित्रांनो, आपण आता स्क्रीनवरती पाहू शकता की हा एक निफ्टी 50चा चार्ट आहे मित्रांनो. तर आपण आता पाहू की सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ कसे करायचे आणि त्याच्यावरती ट्रेड कशी करायची. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता इथं की इथून मार्केट मित्रांनो खाली पडलेलं आहे. हा एक झाला आपला रेजिस्टन्स आणि इथं एक इथून पण पाहू शकता मित्रांनो, इथं एक झाला आपला रेजिस्टन्स. हे काय आहे मित्रांनो, हे सेलिंग झोन आहे. इथं काय बसले, इथं सेलर्स बसले आहेत मित्रांनो. याला काय म्हणायचं आपण, रेजिस्टन्स. तर मित्रांनो, आपण रेजिस्टन्स ड्रॉ कसे करायचे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. आपण एक हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची आणि इथं ड्रॉ करून टाकायची मित्रांनो अशा प्रकारे. आणि तिला समजा मित्रांनो, तुम्हाला समजण्यासाठी करतो मी, तुम्ही कोणत्याही कलरची करू शकता. मी तिला रेड कलरची करू राहिलो मित्रांनो. हे काय झालं, आपलं एक सेलिंग झोन झालं मित्रांनो. याला म्हणतात रेजिस्टन्स. रेजिस्टन्स हे बऱ्याच प्रकारचे असतात मित्रांनो. सायकोलॉजिकल नंबरचे असतात. सपोर्ट पण सेमच मित्रांनो, सायकोलॉजिकल नंबरचे असतात आणि डिवायडेड नंबरचे पण असतात. आपण ते पण पाहणार मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये. हा झाला रेजिस्टन्स. आणि मित्रांनो, सपोर्ट म्हणजे जिथून मार्केट प्रत्येक वेळेस बाउन्स होऊन वरती जातं मित्रांनो. हे पहा, इथून एक मार्केट वरती गेले, इथून एक वरती गेले, इथून एक. हे काय झाले मित्रांनो, बायर्स झोन झाला. हा एक हे झाले बायर्स झोन, जे की इथून मार्केट प्रत्येक वेळेस बाउन्स होऊन वरती जातं. याला काय म्हणायचं मित्रांनो, सपोर्ट म्हणायचं. आणि वरती जिथून मार्केट प्रत्येक वेळेस बाउन्स डाऊन होऊन ती खाली येतं, याला काय म्हणायचं मित्रांनो, सेलर झोन. सपोर्ट अँड रेजिस्टन्स मित्रांनो काय असं एक जास्त म्हणजे काय विमान उडवणे इतकं अवघड नाही आहे. म्हणजे मला येतं आणि तुम्हाला येणार नाही अशातली गोष्ट नाही आहे. तुम्हाला पण ऑफकोर्स येणारच मित्रांनो. काय जास्त विमान उडवण्यासारखं अवघड नाही आहे. मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने शिकवणार आहे की एकदा शिकल्यानंतर तुम्हाला परत शिकण्याची गरज नाही लागणार. आणि तुम्ही स्वतः शिकून कोणाला पण गाईड करू शकता मित्रांनो. अशा सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स सांगणार आहे. तर मित्रांनो, चला पाहू आपण की त्यांना ड्रॉ कसं करायचं. जिथून मित्रांनो आपण मोठ्या टाईम फ्रेमवरती जे आहे का सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. आपण 30 मिनिटाचा टाईम फ्रेम घ्यायचा आणि तिथे सपोर्ट अँड रेजिस्टन्स मित्रांनो आपण ड्रॉ करायचे. कारण की तिथे मार्केटने जिथपर्यंत हाय मारलेला आहे आणि लो मारलेला आहे ते आपल्याला ॲक्च्युअलमध्ये कळून जातं. तर आता मित्रांनो, आपण इथं पाहू की मार्केटने कुठपर्यंत हाय मारलेला आहे. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता. इथंपर्यंत एक हाय, इथपर्यंत एक हाय आणि इथपर्यंत एक हाय. म्हणजे हे काय झालं मित्रांनो, एक सेलिंग झोन झालं आहे. आणि खाली आपण पाहू की लो कुठपर्यंत आहे मित्रांनो. हे पाहतो मी, इथं पाहू शकता. इथपर्यंत एक लो आहे, इथपर्यंत एक लो आहे आणि हाय. हा काय झाला मित्रांनो, एक बायर झोन झाला. म्हणजे ह्या झोनवरती आल्यावर मित्रांनो प्रत्येक वेळेस मार्केट जे खाली पडून राहिलं. म्हणजे हा काय झाला, एक रेजिस्टन्स झाला, सेलिंग झोन. आणि खाली इथपर्यंत काय झालं मित्रांनो, इथपर्यंत प्रत्येक वेळेस मार्केट आल्यावरती इथून काय होऊ राहिले मित्रांनो, वरती बाउन्स अप होऊ राहिले. म्हणजे इथून वरती जाऊ राहिले. म्हणजे इथं काय झालं, एक बायर झोन झालं मित्रांनो. तर आता आपण पाहू की सपोर्ट अँड रेजिस्टन्स कशा प्रकारे ड्रॉ करायचे. तर मित्रांनो, आपण एक हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची आणि ह्या ज्या कॅन्डल दिसतात यांच्याला हाय जो आहे का तिथं आपण ती लाईन ड्रॉ करून टाकायची. म्हणजे हा काय झाला, एक सेलिंग झोन झाला, रेजिस्टन्स झाला मित्रांनो. आणि सपोर्टला पण सेम करायचं मित्रांनो. खाली ज्या कॅन्डल आहे त्यांचा लो जो आहे ना, इथं एक हॉरिझॉन्टल लाईन करायची. आणि मित्रांनो, तुम्हाला समजण्यासाठी मी सपोर्टला आहे ग्रीनमध्ये करून राहिलो मित्रांनो. हा काय झाला मित्रांनो, आपला एक बायर झोन आणि हा झाला सेलर झोन. म्हणजे हे काय झाले, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर आता आपण पाहू की ॲडव्हान्समध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे. आता मित्रांनो, आपण छोट्या टाईम फ्रेमवरती पाहू सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसे वर्क करतात.
तर चला मित्रांनो, आता आपण 5 मिनिटाच्या याच्यावरती शिफ्ट करू आपल्या चार्टला. हे पहा मित्रांनो, ज्यावेळेस आपण 5 मिनिटाच्या चार्टवरती हे केलं आहे मित्रांनो, त्यावेळेस आपण जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करतो ते पहा मित्रांनो एकदम ॲक्च्युअलमध्ये काम करतात. हा झाला मित्रांनो रेजिस्टन्स आणि खालचा हा झाला सपोर्ट. हे पाहू शकता मित्रांनो, तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या बेसवरती मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे ट्रेड करून पैसा बनवू शकता मित्रांनो. मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता की इथून किती वेळेस मित्रांनो इथं रेजिस्टन्सवरती आल्या मित्रांनो. 2 मिनिट मित्रांनो, हे पहा मित्रांनो, प्रत्येक वेळेस मित्रांनो तिथून मार्केट खाली येत आहे, म्हणजे हा काय एक सेलिंग झोन आहे. आणि इथून प्रत्येक वेळेस मित्रांनो इथून इथपर्यंत आल्यावर मित्रांनो इथून मार्केट वरती जाते, म्हणजे हा झाला बायर्स झोन मित्रांनो. याला म्हणायचं सपोर्ट अँड रेजिस्टन्स मित्रांनो. तर आता आपण पाहू की सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या बेसवरती ट्रेड कशी करायची आणि ब्रेकआउट ब्रेकडाऊन हे कसे होतात सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे मित्रांनो. मित्रांनो आता आपण पाहू की सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे ब्रेकआउट ब्रेकडाऊन कसे होतात आणि त्यावरती आपण ट्रेड कसे करायचे. तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की आपण 2 झोन जे येतं सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ केलेले येतं आणि त्याला ट्रेड कसे करायचं मित्रांनो. आता ज्यावेळेस मित्रांनो मार्केट जे सपोर्टवरती येतं, पहा मित्रांनो इथं सपोर्टवरती आलं आणि इथं एखादी जर मित्रांनो आपल्याला बुलिश कॅन्डल ग्रीन कॅन्डल जी स्ट्रॉंग कॅन्डल आहे ती जर दाखवली मित्रांनो, आपण बाय साईडला जे आपली ट्रेड प्लॅन करू शकतो. पहा मित्रांनो, आपण जर समजा इथे जर एक ट्रेड प्लॅन केली असती तर आपल्याला 100 पॉईंट तर मित्रांनो इझिली मिळून जातात. आणि रेजिस्टन्सवर पण सेम आहे मित्रांनो. ज्यावेळेस इथं मार्केट हे पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की इथं रेजिस्टन्सवरती मार्केट आलं आणि एक स्ट्रॉंग आपली बेरिश कॅन्डल दाखवली मित्रांनो, तो इथून आपण सेल साईडला जे आपली ट्रेड प्लॅन करू शकतो. तर आता आपण पाहू की मार्केट ज्यावेळेस ब्रेकआउट ब्रेकडाऊन देतं ना, त्यावेळेस आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्सवरती कसं ट्रेड करायचा मित्रांनो. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो, मार्केटनी इथं जे आपल्या सपोर्टचं जे मित्रांनो ब्रेकडाऊन दिलेलं आहे, म्हणजे सपोर्टला तोडून मित्रांनो मार्केट खाली आलेलं आहे. हे पहा मित्रांनो, इथं पाहू शकता तुम्ही. ज्यावेळेस मित्रांनो मार्केट सपोर्टला तोडून खाली येतं त्यावेळेस आपण सेल साईडला आपली एंट्री बनवू शकतो मित्रांनो. हे पहा मित्रांनो, इथे मार्केटने जे आपल्या सपोर्टला ब्रेकडाऊन दिलेलं आहे आणि इथून खूप चांगली मूव अशी मित्रांनो कॅप्चर आलेली इथपर्यंत मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. आता आपण पाहू की रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिल्यानंतर सेमच आहे मित्रांनो. रेजिस्टन्सला ब्रेकआउट दिल्यानंतर पण आपण एंट्री कशी करायची ते पण सेमच आहे. आपण स्क्रीनवर पाहू मित्रांनो. आता 2 मिनिट मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आता तुम्ही इथं पाहू शकता स्क्रीनवरती इथं आपल्या रेजिस्टन्सला जे आहे ना मित्रांनो ब्रेकआउट दिल्यानंतर हे पहा मित्रांनो, इथं एक 50 पॉईंट तर मित्रांनो इझिली मिळून गेले आहेत आपल्याला इथपर्यंत. अशा प्रकारे आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्सला ट्रेड करू शकतो मित्रांनो. आणि हे तर इझीच आहे की सपोर्टवरती आल्यानंतर बाय करायचं आणि रेजिस्टन्सवरती गेल्यानंतर सेल करायचं मित्रांनो. एकदम इझी भाषेत सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकलं पाहिजे. एकदम लहान मुलालासुद्धा कळलं पाहिजे मित्रांनो. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर आता आपण पाहू की सायकोलॉजिकल सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे काय असतात. हे तर कळलं असेल मित्रांनो तुम्हाला की सपोर्टवरती आल्यानंतर बाय करायचं आणि रेजिस्टन्सवरती आल्यानंतर सेल करायचं. तर आता आपण पाहू की सायकोलॉजिकल नंबर्सचे सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे कसे असतात मित्रांनो. तर मित्रांनो सायकोलॉजिकल नंबर्सचे सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे ते आपण ड्रॉ कसे करायचे आता हे पाहू आपण मित्रांनो. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे सायकोलॉजिकल नंबरचे सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे काय असतात. तर सायकोलॉजिकल नंबर म्हणजे मित्रांनो 1000, 2000, 500 याच्या डिवायडेडचे मित्रांनो. म्हणजे जसं की आता मार्केट काय चालू आहे आपल्याला मित्रांनो सध्याच्या, आपण हा चार्ट मित्रांनो निफ्टी 50 चार्ट पाहतो मित्रांनो. तर मार्केटची प्राईस ॲक्च्युअल चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता 22,127. तर 22,127च्या वरची जे झाले मित्रांनो आपले सायकोलॉजिकल नंबरचे ते झाले रेजिस्टर्स आणि 22,127च्या खालचे जे होते ना आपले ते होते सपोर्ट. तर मग सायकोलॉजिकल नंबर म्हणजे काय. सायकोलॉजिकल नंबर म्हणजे 500च्या
दुप्पट 500 1000 म्हणजे 22,500 22,000 23,000 23,500 24,000 24,500 असे 500च्या डिवायडेडमधले आणि 1000च्या डिवायडेडमधले ते होतात सायकोलॉजिकल नंबर मित्रांनो. तर तुम्हाला आता मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून दाखवतो मित्रांनो. इथं काय चालू आहे मार्केटची प्राईस आपली 22,127 रुपये. तर मग त्याचा डिवाइड 500मध्ये किती झाला, इथं झाला 100च्या तुलनेतले पण येतात मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती. आपण पहिल्या शेवट मित्रांनो सपोर्ट ड्रॉ करून घेऊ. तर मित्रांनो तुम्ही खाली का आता 22,000 आपल्याला सपोर्ट किती राहणार 22,127 वर त्याची प्राईस चालू आहे. तर मग 22,500चा आपला एक काय राहणार पहिला मेजर सपोर्ट राहणार मित्रांनो आणि 22,000चा पण एक सपोर्ट राहणार मित्रांनो आपल्याला. तर खाली पाहू शकता तुम्ही 22,000 पहा मित्रांनो खाली काय आहे आपला एक 22,000 म्हणजे एक मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स असतात मित्रांनो. हे खूप जास्त वर्क करतात मित्रांनो मार्केटमध्ये. एकदम खूप चांगल्या प्रकारे मार्केट याच्यावरती ट्रेड करतं आणि वरती किती राहणार आपला 22,500चा एक रेजिस्टन्स राहणार मित्रांनो. त्याला पण ड्रॉ करून घेऊ मित्रांनो आपण. पाहू शकता तुम्ही इथं आपण एक रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतलेला आहे. थोडंफार 1-2 पॉईंटने मित्रांनो खालीवर होत राहत आहे. 22,000 हे काय झाले मित्रांनो आपले एक मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स झालेत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता किती वेळेस इथं मार्केटने जे रिस्पेक्ट केली मित्रांनो. याच्यामध्येच मार्केट एकदम मूव्ह करून राहिलो आहे. ज्यावेळेस मित्रांनो ह्या सपोर्टवरती येईल ना तर त्यावेळेस आपण बाय करायचं आणि ज्यावेळेस रेजिस्टन्सवरती जाईल त्यावेळेस सेल करायचं. 100च्या डिवायडेडमधले पण मित्रांनो सपोर्ट अँड रेजिस्टन्स असतात पण ते एकदम म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जास्त वेळेस काम करत नाहीत. जे 500च्या 1000च्या डिवायडेडमधले असतात ना ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट देतात मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला एकदम ठोक सांगितलं आहे की 500 आणि 1000च्या डिवायडेडमधले जे खूप चांगल्या प्रकारे काम करतात. तर आपण आता पाहू की यांना ट्रेड कसं करायचं. तर मित्रांनो ज्यावेळेस सपोर्टवरती मार्केट येईल का ज्यावेळेस मित्रांनो इथं सपोर्टवरती मार्केट येईल त्यावेळेस आपण बाय करायचं. ज्यावेळेस बाय पण त्याच वेळेस करायचं मित्रांनो ज्यावेळेस इथं एक चांगली ग्रीन कॅन्डल क्लोज होईल मित्रांनो त्याच वेळेस आपण इथं काय करायचं बाय करायचं. आणि रेजिस्टन्सवरती आल्या मित्रांनो ज्यावेळेस इथं रेजिस्टन्सवरती येईल आणि ज्यावेळेस चांगली एक रेड कॅन्डल दाखवली मित्रांनो बेरिश कॅन्डल त्याच वेळेस आपल्याला इथं ट्रेड करायचे आणि ट्रेडमध्ये एंटर व्हायचं. आणि जर रेजिस्टन्सवरती आला आणि त्याचा ब्रेकआउट दिला ब्रेकआउट देऊन ज्यावेळेस मित्रांनो रिटेस्ट करीन आणि तिथं एखादी ग्रीन चांगली एकदम बुलिश एकदम स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल दाखील त्याच वेळेस आपण तिथं ट्रेडमध्ये एंटर व्हायचं. आणि सपोर्टला पण सेमच मित्रांनो ज्यावेळेस सपोर्टवरती आल्यानंतर इथं जर मार्केटने एक ग्रीन कॅन्डल आपली बुलिश कॅन्डल जर दाखवली नाही आणि ब्रेकडाऊन दिला ब्रेकडाऊन जर दिला आणि ब्रेकडाऊन देऊन रिटेस्ट केला आणि इथं एखादी रेड म्हणजे एकदम स्ट्रॉंग रेड कॅन्डल दाखवली बेरिश कॅन्डल दाखवली त्याच वेळेस आपण सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये मित्रांनो ट्रेडमध्ये एंटर व्हायचं आहे. तर आपण मित्रांनो सपोर्ट अँड रेजिस्टन्स एवढ्याच प्रकारे ना याच्यामध्ये ट्रेंड लाईन असतात. हे आपण मित्रांनो स्टेप बाय स्टेप शिकणार आहे सारं. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे की ट्रेंड लाईन काय असतात ट्रेंड लाईन ड्रॉ कशा करायच्या ट्रेंड लाईनला ट्रेड कसं करायचं मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो बस एवढंच. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ट्रेंड लाईन कशा ड्रॉ करायचं त्यांना ट्रेड कसं करायचं हे शिकणार आहे. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.